हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पाहतात चॅनेल ST टीचिंग. AI व ChatGPTच्या माहितीच्या जंजाळात फसून सैरभैर न होता योग्य माहिती व अचूक मुद्द्यांसह केलेला अभ्यासच तुम्हाला परीक्षेत घवघवीत यश मिळवून देईल. बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास दररोज थोडा थोडा करून यश संपादन करण्याकरिता एक दिवसाआड व्हिडिओ मी अपलोड करीत असते. त्यामुळे मागील व्हिडिओही तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. चला तर मग मुलांनो, आज इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र यातील आपण काही प्रश्नोत्तरे पाहूया. प्रश्न पहिला, पुढील संकल्पना स्पष्ट करा. हक्काधारित दृष्टिकोन. उत्तर, स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. लोकशाही शासन पद्धती देशात अधिकाधिक प्रगल्भ पद्धतीने रुजावी याकरिता सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले. लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीच्या सरकारांचा दृष्टिकोन होता. इसवी सन 2000 नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या. प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ न होता ते नागरिकांचे हक्क म्हणून मानले गेले. या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. माहितीचा अधिकार. उत्तर, शासनाने केलेल्या व्यवहाराची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जावा. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा याकरिता 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार माहितीच्या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव व या अधिकारामुळे शासनाला होते. माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांच्या अधिकाराचे सक्षमीकरण झाले. त्यामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार अधिकाधिक खुले आणि पारदर्शक होण्यास मदत झाली. पुढचा प्रश्न पाहूया. सामाजिक न्याय. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सामाजिक न्याय हा तुम्हाला संकल्पना स्पष्ट करा म्हणूनही विचारला जाऊ शकतो किंवा थोडक्यात उत्तरे लिहा यातही हा प्रश्न विचारला जात असतो. उत्तर, ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तीवर किंवा काही लोकसमूहांवर अन्याय होतो अशा अयोग्य बाबी किंवा तसे विचार नष्ट करणे. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व त्यानुसार शासनाने धोरण आखणे. समाजातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणणे. जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध करून समता प्रस्थापित करणे. सर्वांना समान अधिकार देणे यालाच सामाजिक न्याय म्हणून संबोधतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.